आणि ते पांढर रस्त्याचे कामं सुरू झाले। पण हे पांढर रस्त्याचे कामं सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी मला धन्यवाद द्यायला लागले, सत्कार घ्यायला लागले। त्यामध्ये काँग्रेसचेही अनेक शेतकरी होते ज्यांचे ते शेतं त्या पांढर रस्त्यावर होते। आणि ही माहिती जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना वाटलं की हे पांढर रस्ते जर पूर्ण झाले तर आपल्या हाती एकही शेतकरी राहणार नाही आणि केवळ मतं मिळाले पाहिजे या एकमेव उद्देशानं, म्हणजे शेतकऱ्याला त्रास झाला तरी चालते पण मला मतं मिळाली पाहिजे या एकमेव उद्देशानं या पांढर रस्त्याच्या तक्रारी करणं आणि हे पांढर रस्ते थांबवण्याचं काम या माजी आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये केलं। जे पांढर रस्ते आज पूर्ण झाले असते ते पांढर रस्ते अडवण्याचं काम यांनी केलं आणि केवळ मतांसाठी, स्वतः कधी काही केलं नाही। पांढर रस्त्याच्या बाबतीत कुठलाही पुढाकार घेतला नाही। MRGC कमिटीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असून सुद्धा यांनी या मतदारसंघात पांढर रस्ते करू शकले नाही। पण आपण जेव्हा करण्याचं काम सुरू केलं तेव्हा त्याच्या विरोधात यांनी कंप्लेंट केल्या आणि हे कामं थांबवण्याचं पातक केलं। आज ते पांढर रस्ते पूर्ण झाले असते। पण मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की ही निवडणूक आटोपल्यानंतर, आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर या मतदारसंघातला एकही पांढर रस्ता असा राहणार नाही की ज्याचं खडीकरण झालेलं नसेल। या मतदारसंघातले संपूर्ण पांढर रस्ते हे खडीकरण झालेले असतील। ह्या आपल्या निवडणुकीनंतर साधारण एका वर्षात या सगळ्या पांढर रस्त्यांचे खडीकरण झालेले असतील। आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की जे पांढर रस्ते 33 फुटाचे आहेत आणि गाव जोडणारे आहेत त्या पांढर रस्त्यांना VR नंबर देऊन त्याचं डांबरीकरण करण्याचं काम सुद्धा आपण येणाऱ्या काळात करणार आहोत। तसा प्रस्ताव आपण माननीय देवेंद्रजींकडे दिलेला आहे आणि त्यांनी त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे। त्यावर काम करण्याचं त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त आहेत। काँग्रेसच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं जमिनी अधिग्रहित करण्यात आला, त्यांना योग्य मोबदलाही मिळाला नाही आणि त्या बेरोजगारांना, प्रकल्पग्रस्तांना न्याय सुद्धा मिळाला नाही। पण मी आज या सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जसं बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून मी केलं, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात या प्रकल्पग्रस्तांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचं काम निश्चितपणे आपण करू आणि त्यांच्या ज्या योग्य व न्याय मागण्या आहेत त्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण पूर्ण करून घेऊ, हा विश्वास मी आपल्याला आजच्या प्रसंगी देतो। आपल्या या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे हे आपल्याला लक्षात येईल 1-2 उदाहरणं दिल्यानंतर। आता विरोधकांना बोलण्याकरता काहीही उरलं नसल्यामुळं एकमेव मुद्दा घेऊन आता ते मतदारांपर्यंत जात आहे। त्यामध्ये सोयाबीनच्या भावाचा एक मुद्दा त्यांनी प्रामुख्याने घेतला। सोयाबीनला भाव नसल्यामुळं शेतकरी नाराज आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की सोयाबीनला भाव नाही। पण सोयाबीनला भाव कोण देतं याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कुठल्याही सरकारला कुठल्याही मालाचा भाव बाजारभाव ठरवण्याचे अधिकार नसतात। आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही घडामोडी होतात त्यावर आधारित या सगळ्या किमती वर खाली कमी जास्त होत असतात। आज जगामध्ये जे काही 4 देश ज्यामध्ये युद्ध सुरू आहे ते युद्ध सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारावर झालेला आहे आणि त्यामुळं सोयाबीनच्या भावावर सुद्धा त्याचा परिणाम झाला आणि त्या पद्धतीनं आज त्याचे भाव उतरले। पण जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा त्याला आधार देण्याचं काम सरकारचं असते आणि मग बाजारभाव जरी सरकार ठरवू शकलं नाही तरी सरकार हमीभाव देण्याचं काम मात्र निश्चितपणे करू शकते आणि त्या माध्यमातून मग सोयाबीनला 4892 रुपये हमीभाव आपल्या सरकारनं जाहीर केला आणि त्या हमीभावानं खरेदी सुरू व्हावी याकरिता पत्रव्यवहार सुद्धा केला। जवळपास 15 तारखेपासून ही खरेदी सुरू होणं अपेक्षित होतं। नांदगाव खंडेश्वर इथे खरेदी विक्रीचे अध्यक्ष बंटी पाटील डेकेकर आहेत आणि त्यांनी मला मग फोन केला की शासनाचे आदेश आले आहे, खरेदी सुरू करायची आहे, परंतु आपल्यापाशी जागा उपलब्ध होत नाही, त्यामुळे आम्ही खरेदी सुरू करू शकून नाही राहिलो। मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांच्या माध्यमातून 2 दिवसातच त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून दिली आणि नांदगाव खंडेश्वरला
20 तारखेपासून सोयाबीनची खरेदी सुरू झाली आणि तिथल्या शेतकऱ्यांना 4892 रुपये भावानं त्यांचे माल खरेदी करणं सुरू झालं आणि आजच्या तारखेपर्यंत 1500 क्विंटलचा माल खरेदी सुद्धा झाला. मग आपल्या 2 तालुक्यामध्ये काय झालं? धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे इथं खरेदी सुरू का नाही झाली? आज जे शेतकऱ्यांच्या नावानं गळा काढून लढून राहिले, शेतकऱ्यांना अन्याय होऊन राहिला म्हणून गावभर सांगत फिरून राहिले, त्यांना हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना विचारावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. नांदगाव खंडेश्वरमध्ये खरेदी विक्री आमच्याशी संबंधित होती, त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि खरेदी सुरू करून घेतली. 1500 क्विंटल शेतकऱ्यांचा माल खरेदी झाला 4892 रुपयानं आणि आपल्या इथे 3200-3300 रुपयानं खरे माल शेतकऱ्यांचा चालला आहे. जवळपास 1500 रुपयापेक्षा जास्त रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं होऊन राहिलं आहे, पण त्याला मदत करण्याचं काम या काँग्रेसच्या एपीएमसी यांनी खरेदी विक्रीनं केलं नाही. शासनाचे आदेश येऊन गेले, नांदगाव खंडेश्वरला खरेदी सुरू झाली. चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वेमध्ये खरेदी विक्री आणि एपीएमसी या काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या खरेदी विक्री आणि एपीएमसी असल्यामुळं पहिले पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी पहिल्या दिवशी मुहूर्ताची खरेदी धामणगावला सुरू केली. खरेदी सुरू झाल्यावरची माहिती मिळाल्याबरोबर चांदूरवरून निरोप आला, समोर निवडणुका आहे, शेतकरी नाराज आहे, शेतकरी नाराजच राहायला पाहिजे, हे खरेदी ताबडतोब बंद करा. दुसऱ्या दिवशीपासून खरेदी बंद झाली धामणगावची आणि शेतकऱ्यांना 4892 रुपये जो भाव मिळाला पाहिजे होता तो दुर्दैवानं मिळाला नाही. कशासाठी? समोर निवडणूक आहे, शेतकरी नाराज राहिला तर सरकारच्या विरोधात जाऊन आपल्याला मतदान करल या एका लालसेपोटी स्वतः निवडून आलो पाहिजे, एका इच्छेपोटी या शेतकऱ्यांचं, हजारो शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम या इथल्या माजी आमदारांनी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपल्या इथे सुद्धा खरेदी सुरू झाली असती, आपल्यालाही 4892 रुपये भाव मिळाला असता. नांदगाव खंडेश्वर काही फार दूर नाही आहे, 100-150 किलोमीटरवर, तर तिथलं वातावरण इथलं वातावरणामध्ये फरक आहे. मग तिथल्या शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकतात, तर इथं का होत नाही? कारण इथल्या खरेदी विक्री आणि एपीएमसी या काँग्रेसच्या ताब्यात आहे. आणि निव्वळ राजकारणापोटी जसा पांढर रस्त्यांचा विषय आहे, मतं मिळाले पाहिजे म्हणून पांढर रस्ते झाले नाही पाहिजे यासाठी जी भूमिका घेतली तीच भूमिका शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बाबतीत त्यांनी घेतली. सीसीआयची कापसाची खरेदी सुरू झाली, कारण हे यांच्या हातात नाही आहे, त्या संस्था यांच्याकडे नाही आहे. आणि या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करताना, त्यांचे मतं घेताना, जसे मुस्लिमांचे मतं घेतले, बौद्ध धर्मांचे मतं घेतले, शेतकऱ्यांचे मतं आजपर्यंत घेतले, ते निवळ या गोष्टी करून फक्त भीती दाखवून, खोट्या गोष्टी सांगून आजपर्यंत मतं घेण्यात आली. परंतु या कुठल्याही वर्गाचं भलं करण्याचं काम यांनी आजपर्यंत केलं नाही. आमच्या माता भगिनीसाठी लेक लाडकी योजना आहे, आपल्या सरकारनं आणली. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म होईल त्या मुलीला 18 वर्षाचे होईपर्यंत तिच्या अकाउंटमध्ये 1,01,000 रुपये जमा होणार आहे आणि एका कुटुंबामध्ये 2 मुलीपर्यंत हा लाभ घेता येणार आहे. म्हणजे 2,02,000 रुपये एका कुटुंबामध्ये येऊ शकतात, अशी आपल्या सरकारने योजना आणली. अर्ध्या तिकिटाची योजना महिलांसाठी आपल्या सरकारनं आणली. 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना आपल्या सरकारनं आमच्या माता भगिनींसाठी आणली. आपल्या मुली हुशार आहेत, ग्रामीण भागातल्या मुली ज्या हुशार आहेत, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, मेडिकलला जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे, पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते हे कोर्स करू शकत नाही. अशा सगळ्या आमच्या मुलींकरता राज्य शासनानं निर्णय घेतला आहे की त्यांच्या शिक्षणाची 12वी नंतरच्या शिक्षणाची फी जी असेल ती राज्य सरकार भरेल आणि त्या माध्यमातून मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला. ही योजना सुद्धा आपल्या सरकारनं आणली. त्यानंतर लाडकी बहीण योजना आपल्या सरकारनं आणली. अशा महिलांसाठी मी एवढ्या योजना वाचून दाखवल्या, यापैकी एक तरी योजना या 50-60 वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेसच्या सरकारनं आणली का याचा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. म्हणजे महिलांचे 50% महिला या मतदारसंघामध्ये, या पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात आहे, पण त्यांच्यासाठी काही करावं हे या काँग्रेसच्या सरकारला आजपर्यंत कधी काही वाटलं नाही. आणि जेव्हा आपण योजना सुरू केली तेव्हा मात्र योजना बंद करा म्हणून कोर्टात जाण्याचं काम यांनी केलं. शेतकरी बांधवांसाठीचा मी सोयाबीनचा आणि पांढरा रस्त्याचा विषय सांगितला. त्याच पद्धतीने आपल्या सरकारनं शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आणि मोफत वीज देत असताना दिवसभर 12ही महिने वीज मिळाली.
मिळाली पाहिजे याकरिता सोलर फीडर करण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे. आपल्या मतदारसंघामध्ये 4 ठिकाणी सोलर फीडरचं काम सुरू झालं आणि इतर ठिकाणचे जागा उपलब्धतेचे प्रस्ताव उशिरा मिळाल्यामुळं त्यांचे कामं आता आचारसंहिता संपल्यानंतर महिना 1.5 महिन्यामध्ये सुरू होतील आणि 10-12 महिन्यामध्ये हे काम पूर्ण झाले की आपल्या सर्व शेतकऱ्यांना 12ही महिने दिवसा वीज उपलब्ध होणार आहे आणि मोफत वीज उपलब्ध होणार आहे. आणि एवढा मोठा निर्णय आपल्या सरकारनं घेतला. पण जसं लाडकी बहिणीच्या विरोधात हे कोर्टात गेले त्याच पद्धतीनं 11 योजनांच्या विरोधात यांचे कार्यकर्ते कोर्टात गेले होते. फक्त लाडक्या बहिणीच्या विरोधात नाही गेले, इतर अजून ज्या लाभाच्या 11 योजना आहेत त्या सर्व 11 योजनांच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले होते आणि कोर्टाने यांना हाकलून लावलं. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे की आपण या पद्धतीनं काम करत असताना या गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. हा मतदारसंघ एक सुसंस्कृत मतदारसंघ म्हणून ओळखला गेला पाहिजे, चांगला मतदारसंघ म्हणून ओळखला गेला पाहिजे. या मतदारसंघामध्ये चांगल्या विचाराचे लोक राहतात, मतदार राहतात. हा मेसेज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे. त्याकरिता आपल्याला मतदान करायचं आहे. लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे? आता सगळीकडे भाषण देताना अनेक वक्त्यांनी सांगितलं की स्वभावानं चांगला मुलगा आहे, सगळ्यांचं काम करणार आहे, कुणावरही अन्याय करत नाही. तर ह्याही गोष्टीचा त्यांना त्रास होऊन राहिला. त्यांनी एका ठिकाणी भाषणात कुठंतरी बोलताना म्हटलं की स्वभाव चांगला असून काय कामाचं, स्वभावाचा आपल्याला काय उपयोग आहे, आपल्याला काय सोयरीक करायची आहे का? तर सोयरीक करायची आहे का हा जो विषय आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतोय की जर आपला फायदा असेल तर आपण चांगलं बघायचं, आपला स्वभाव चांगला ठेवायचा, आणि जर काही गरज नसेल तर आपण उद्धटपणे उर्मटपणे कसंही वागलं तर चालते. या पद्धतीनं यांचं वागणं आहे. आपले जेव्हा हे वाक्य त्यांनी वापरलं तेव्हाच त्यांची मानसिकता आपल्या मतदारांनी ओळखायला पाहिजे. माननीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. ते जेव्हा मंचावर येतील तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि माझ्या सर्व भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की मागे जे सगळे उभे आहेत, माननीय देवेंद्रजी आपल्याला उद्बोधन करणार आहे, भाषण करणार आहे, आपण सगळ्यांनी आतमध्ये पेंडॉलमध्ये येऊन बसावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मोठ्या संख्येनं बरेच पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी बाहेर उभे आहेत, त्या सगळ्यांनी आतमध्ये पेंडॉलमध्ये यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. अजून काही गोष्टी या मतदारसंघामध्ये पसरवणं सुरू आहे. जुने कार्यकर्ते नाराज आहेत, ते घरी बसलेले आहेत. माझी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की त्यांनी आमचे जे ज्येष्ठ जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरी जाऊन पाहावं. वय जास्त असताना सुद्धा हिरिरीनं सगळेच्या सगळे आमचे भाऊंच्या सोबत काम केलेले पक्षाचे जुने ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते सर्व कामाला लागले आहे. मला आशीर्वाद देऊन ते कामाला लागले आहे. आणि भाऊंची ज्या तब्येतीमुळे उणीव भासून राहिली आहे या मतदारसंघामध्ये प्रचार करताना, ती उणीव त्यांनी भरून काढली आहे. आणि भाऊंसारखेच खंबीरपणे माझ्या पाठीशी सर्व भाऊंसोबत काम केलेले ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते हे सगळे मला आशीर्वाद देण्याकरता उभे आहेत आणि पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं कामाला लागले आहे. आणि तरुणालाही लाजवेल या पद्धतीनं ते माझ्यासोबत पूर्ण ठिकाणी जिथं जिथं मी जातो तिथं माझ्यासोबत ताकदीनं उभे राहतात, माझ्यासोबत फिरतात. आणि मलाही कधी कधी असं वाटते की भाऊंसोबत हे काम केलेले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, माझ्या वडिलाच्या जागी आहेत, आणि तरीही माझ्यासोबत तब्येत कुठं बरी नसताना, कुठं वयाचं बंधन असतानाही त्याच पिंड, त्याच गतीनं, पूर्ण ताकदीनं, उत्साहानं ते माझ्यासोबत पूर्ण क्षमतेनं फिरत आहे. त्यामुळं ह्या गोष्टी जे पसरवणं सुरू आहे याच्यावर आपण लक्ष ठेवणं आवश्यक आहे. या पद्धतीनं कुठल्याही गोष्टी होऊ नये हे आपण सगळ्यांनी खुणवाट बांधावी. आणि अशा पद्धतीने पसरवल्या जाणाऱ्या गोष्टी आपण आपल्या कृतीतून, आपल्या उत्साहातून, आपल्या प्रचारातून
या दूर कराव्या, कारण या गोष्टी पसरवण्याचं काम या विरोधकांचं सुरू आहे. कारण आज त्यांच्यापाशी बोलण्यासारखं काहीच नाही, विरोध करण्यासारखं काही नाही. कारण कामाच्या बाबतीत बोलता येत नाही, स्वभावाच्या बाबतीत बोलता येत नाही, विकासाच्या बाबतीत बोलता येत नाही, इतर कुठल्याही गोष्टींबाबत बोलता येत नसल्यामुळं या सर्व खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम त्या माध्यमातून सुरू आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवावं. आपले अवघ्या 2-3 मिनिटातच ते मंचावर येतील. मी आपल्या सगळ्यांना या विषयात सांगत होतो की आपल्या मतदारसंघामध्ये विरोधकांना आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. 15 वर्षात त्यांनी काय केलं हे ते सांगू शकत नाही. स्वतःचं गाव, राहतं गाव चांदूर रेल्वे, या गावाला साधा पाण्याचा प्रश्न ते 15 वर्षात सोडवू शकले नाही. गढूळ पाणी, टँकरनं पाणी द्यावं लागलं आणि त्या टँकरवर पाणी भरताना लोकांचे भांडणं व्हायला लागले, पोलीस बोलावं लागले. अशी परिस्थिती त्या चांदूरमध्ये निर्माण झाली असताना सुद्धा स्वतःच्याच गावात 15 वर्ष आमदार असताना, त्यातले 10 वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना, म्हणजे पहा, सत्तेतला लोकप्रतिनिधी सतत 10 वर्ष मध्ये खंड नाही, कंटिन्यू 10 वर्ष सत्तेत होते आणि केंद्रातही सत्ता होती, राज्यातही सत्ता होती, तरी साध्या स्वतःच्या राहत्या गावाचा, बरं केंद्र राज्य होतं, स्वतः आमदारी होते आणि नगर परिषदही त्याच्याच ताब्यात होती, तरीही त्या गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही पूर्ण 15 वर्षामध्ये. आणि ते काम आपण अवघ्या 2.5 वर्षामध्ये करून दाखवलं. 64 कोटी रुपयाची योजना तिथं आणली आणि त्या गावाला आता परमनंट पाणी पुरवठा होणार आहे. त्याच पद्धतीनं त्या धामणगाव शहरामध्ये अनेक वर्ष हे काम होत नव्हतं. माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले लाडके नेते मंचावर आलेले आहेत. मी त्यांचं धामणगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे.